नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. टाकळी ग्रामपंचायतीतील वादातून 40 गावात राजकीय वातावरण तापलं. माजी खासदार उन्मेष पाटील यांचे पोलीस स्टेशन समोर धरणं आंदोलन. वसंतदादा पाणी अडवा, पाणी जिरवा सांगायचे, फडणवीस रस्ते करा आणि पैसे खा सांगतात. असा दोन मुख्यमंत्र्यांमधील फरक. चांगलं काम केलं तर लोक डोक्यावर घेऊन पंतप्रधान करतील. फडणवीस यांना राजू शेट्टींचा टोला. टीएटी पेपर फुटीवरून आज विरोधक आक्रमक. पेपर फुटले भिवंडीला, पैसे गेले मालेगावला, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी केलं केळी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवारांचं एल्गार आंदोलन. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची रोहित पवारांची मागणी. आंदोलन दडपलं तर राज्यभर जेलभरो आंदोलनाचा इशारा. राज्य सरकारने फसवे आश्वासन दिले आहेत. शेतकरी संकटात आहे, त्याला संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. सुनील माने यांचं वक्तव्य. अमरावती जिल्ह्यातून फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर. 2 कोटींच्या CSR फंडाचे आमिष दाखवून 51 लाखांची फसवणूक. दर्यापूर पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकमधील TCS कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. पीडितेला हानिया हे नाव देण्यासाठी गुगल सर्च केल्याचे पुराव्यांवरून झाले सिद्ध. नागपूरहून जळगावकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला नांदुरा बाह्यवळण मार्गावर अपघात. भरधाव प्रवासी बस पलटी झाल्याने अपघात. अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी. जखमींवर नांदुरा व खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पावसाळापूर्व पक्षी प्रणगणना. प्रणगणनेत एकूण 6215 पक्ष्यांची नोंद. 60हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद. जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 3ऱ्या मजल्यावरून पडल्याने 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. खेळताना ओल्या असलेल्या जागेवरून पाय घसरून 3ऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.